ज्या जगदंबेनं देवादिखाला देखील धन धान्य वैभवाने परिपूर्ण केले, त्या जगदंबेला मळवटाला चंदनच का लागत असेल बरं? आदिमाया आदिशक्तीला जसं सुवर्ण, डाग, रत्न इत्यादी वस्तू वाहिल्या जातात. एखाद्या स्त्रीचा आवडता शृंगार म्हणजे तिचा डाग, तिचा साज, तिचा अलंकार. परंतु आदिमाया आदिशक्तीचं सर्वात मोलाचं म्हणजे तिच्या कपाळाचं असणारं लेणं आणि मळवटावर असणारं ते चंदन. चंदनाला एवढं महत्व का दिलं असेल बरं? जसं एखादा सोनार एखादी वस्तू घडवताना, एखादा डाग घडवताना जितकं कष्ट घेतो, तसंच चंदन सानावरती वाटत असताना आपल्या शरीरातलं पूर्ण बळ आपण तो चंदन वाटताना लावत असतो. त्याच्यातनं आपलं श्रमदान पण होतं आणि त्याच्यातून आपला अहंकार पण हरण होतं. ते कसं की मनुष्य कितीही बलवान असला तरी त्याचा चंदनावानी देह जसं वय वाढत जाईल तसं झिजत जाणार आहे. याचं प्रतीक हे चंदन आहे. आणि प्रत्येकाला जगदंबेच्या श्रीकपाळी जाण्यासाठी आयुष्यभर झिजावं लागणार, आयुष्यभर आदिमाया आदिशक्तीची भक्ती करावं लागणार. म्हणून जगदंबेला श्रीकपाळी चंदनाचा मळवट असतो.